भरे मागे चाललोय, कारण का तर इथे या पायऱ्यांवर बरीच लोक खोळंबलेली आहेत. कारण आतमध्ये आता एक एक परफॉर्मन्सेस चालू आहेत आणि दिवसभर सलग परफॉर्मन्सेस चालूच आहेत. तुमचा कुठला ग्रुप आहे? साई कलामंच वरळी. साई कलामंच वरळी. आणि फार वेगळ्याच तुमच्या वेशभूषा दिसत आहेत, काहीतरी लाकडी काहीतरी आहेत त्याला रणप्पा असं म्हणतात. हा ओडिसा राज्यातील गंजम जिल्ह्यातील लोकनृत्याचा प्रकार आहे. तेथील ग्वालबाल म्हणजे श्रीकृष्णाचे वंशज आहेत ते, आणि ते हे नृत्य प्रकार गोकुळाष्टमीला करतात. गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्णाला माता यशोदाने चरणपादुका दिल्या होत्या, त्या म्हणजे या रणप्पा. ओके. श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत ज्यावेळेला महार रानावरती गाई चरायला घेऊन जात असतात तेव्हा त्यांच्या पायाला काटे रुतून आहेत आणि त्यांचे पाय चिखलात माखून आहेत. त्यांचं संरक्षण होण्याकरिता या चरणपादुका दिल्या होत्या. या तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून उधळतो जीव माय बापा, वनवायोरी पेटला खेळ मांडला. मराठी पाऊल पडते पुढेच्या निमित्तानं काही असे ॲक्ट व्हावेत की ज्याने रसिकांना, प्रेक्षकांना काही प्रेरणा मिळावी, हा सुद्धा या कार्यक्रमाचा हेतू आहे. आणि मला निश्चित वाटतं की ह्या ॲक्टने नुसतं भरून येणार नाही तर एक प्रेरणा मिळेल की पाऊलं बळकट किती असतात. आपण नेहमीच आपल्या आयुष्यामध्ये हे नाही ते नाही म्हणून रडत असतो, कुढत असतो. आपल्या आयुष्यात कितीही सुख असली तरी सुद्धा बाबा मला काय होतच नाही माझ्या आयुष्यात मनासारखं, असं नेहमीच म्हणणं असतं. पण या मुलांकडे पाहिल्यानंतर खरंच मनापासून वाटतं की आपण किती चिल्लर कारणांसाठी, किती क्षुल्लक कारणांसाठी सारखे रडत असतो. मतिमंद मूल हे समाजामध्ये वंचित ठेवले जाते, की त्याला अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही, त्याला त्या कार्यक्रमापासून वंचित ठेवले जातं. पण आम्ही त्या पद्धतीने केले नाही. या मुलांना मराठी पाऊलं पडते पुढे या स्टेजवर आणण्यासाठी माझ्या सर्व स्टाफने मिळून फार कष्ट घेतले, मेहनत घेतली, आणि आज आमच्या तुम्ही या भव्य स्टेजवरती आम्ही येऊन या मुलांना घेऊन आलेलो आहे, पोचलेलो आहे. याचा मला अभिमान वाटतोय की मराठी पाऊल पडते पुढे आणि झी मराठी याचे मी सतीश आभार मानतो. खुशियों की नहर है, खो न जाए ये तारे जमीन पर. शिक बाई शिक, संस्कृत शिक, शब्दांची फोड नाही बाई गोड, प्रभावी मराठीचा इलाज बिनतोड. शिक बाई शिक, संस्कृत शिक, लाट्या बाई लाट्या, चंदनी लाट्या, शिकलेल्या माणसांच्या पोरात पाट्या. हे जर खेळ आजकालच्या तरुणी जर खेळायला लागल्या तर त्यांना जिम बिमला जाण्याची आणि एक्सरसाइज करण्याची गरज पडणार नाही. झुम 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 झुम. घर से निकले बेपरवाह हम, राहों पे चले उलझे उलझे, स्टाइल अपना है बिंदास सा, बंदे हैं हम सुलझे सुलझे. I'm sorry, मेरा कंपोजिशन ही बदल गया, सुर पता नहीं क्या हो रहा है कि I'm not getting proper that सुर. मुझे ऐसा लगता है कि लिखना ऐसी चीज़ है ना कि जिसमें मिट्टी की खुशबू अगर ना हो तो उसमें मज़ा नहीं आता. खूप छान वाजवतेस तू, फूक पण खूप छान आहे तुझी. फक्त
थोडी अजून मेहनतीची गरज आहे. बरं आहे, वेगळं आहे. मला असं वाटतं की अजून थोडा अभ्यास, अजून थोडी तयारी गरजेची आहे या प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी, किंवा ओव्हरऑल समजा म्युझिकची कुठली कॉम्पिटिशन असेल तर त्यासाठी. या निमित्तानं अजित परब साहेबांनी काही स्पर्धकांची सांगीतिक शाळा घेतली. बोलताना जी स्किट झाली काय, स्लीप नटरंग आल्यापासून जो तो आपलं लावणी कर. सामान्य माणूस विरुद्ध सरकार. नाही, मला एवढं जाणून घ्यायचं, ह्याच्यातून काय साध्य केलंस? तुला काय सांगायचं होतं आणि काय साध्य केलंस? सरकार उत्तर द्या. थोडी ती स्टोरी कंटिन्यू राहिली असते ना कुठेतरी, तर अजून मजा आली असती. आपल्याला जी परंपरा, आपण ज्या विषयासाठी हा कार्यक्रम त्यांना सांग, फक्त जे विचारलं त्याचं उत्तर दे, फापट पसारा नको. फक्त मला असं वाटतं की आसन प्रकार जर कशा प्रकारे मला माहित नाही, पण तुम्हाला जर सांगता आलं. हा डान्सचा शो नाहीये, काहीतरी एक्स्ट्रीम हवं डान्स मधलं. हे प्रत्येकाच्या आपल्या मनात आहे की तसं व्हायला पाहिजे, हे मान्य आहे. पण हे अशा प्रकारे त्याचे विचार डोक्यात येणं आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन करणं, अशा प्रकारच्या परफॉर्मन्सेसमध्ये ना आकृतीबंधाचा खूप मोह होतो आणि तो तुमच्या एकूण भावपरिणामानं त्याच्या वर जातो. कारण प्रत्येक वेळेला एकच आसन नव्हतं, तेव्हा हा आसन, हे आसन कुठलं आहे, जर त्या लोकांना थोडंसं ज्ञान पण प्राप्त होईल त्यातनं. स्पर्धक तालमी करून थकलेत आणि इथे मात्र यांना तत्वज्ञान सुचतंय. आम्ही नित्य आठवतो शिवरायांचे धडे आणि पोवाडे गातो घेऊन हातामध्ये कडे. मास्टर स्पोर्ट्स योगासनाचे काही फार वेगवेगळे प्रकार केले. मी जरा चोरून बघत होतो बरं का आतमध्ये. तर मला सांगा, तुमच्यापैकी काही मुलींना तिथून बाहेर आल्यानंतर मला अजूनही तुझे डोळे जरा लाल दिसत आहेत, रडू आलं का ग? आनंदाचे अश्रू होते. काही जण दिवे मिळवूनही खुश झाले, तर काहींना कंदिलानंही रडवलं. रडायला काय झालं? नाही, खूप आनंद होत आहे, त्यामुळं सांगू नाही शकत. I am performing Kadak Lakshmi, Kadak Lakshmi, Kadak Lakshmi. I don't know Marathi. You see the coefficient of the linear. कसं बोलावं त्याच्याशी? अंग्रेजी में कहते हैं कि. यू अंडरस्टँड मराठी? No. नॉट एट ऑल. हिंदी? Little. तो आपको आज दिया मिला ना? हाँ. हाँ, तो क्या बोले परीक्षक? मुझे नहीं पता. खूपच आवडला एकूण परफॉर्मन्स आणि त्यातला खोडकरपणा म्हणाल तसा मिश्किलपणा तो खूप भावला आणि सगळ्यांनी अगदी मनापासून परफॉर्म केलं. हे जे तुमचे दोन छोटे शिलेदार आहेत ना, धमाल आहेत दोघं, त्यांना जरा पुढे पाठवा इकडे. पगला दीवाना
मैं जट यमला पगला दीवाना ओ रब्बा इतनी सी बात न जाना कि ओ मैनू प्यार करदी है साडे उत्ते वो मरदी है कि ओ मैनू प्यार करदी है साडे उत्ते वो मरदी है। ये 2 किलो का आते तो सब पड़ जाए ना तो अभी उतना नहीं हो जाता है।